हाच नवरा 7 जन्म भेटतो का? गरुड पुराणानुसार पती पत्नीच्या नात्याचे रहस्य. नमस्कार मंडळी, आजचा विषय असा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित तुम्ही तुमच्या पतीकडे किंवा पत्नीकडे एका वेगळ्याच नजरेने पाहाल. कारण आज आपण अशा प्रश्नाचा शोध घेणार आहोत जो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शेकडो वर्षापासून विचारला जातो. हाच नवरा मला 7 जन्म मिळणार आहे का? किंवा ज्या व्यक्तीशी माझे या जन्मात लग्न झाले आहे ती व्यक्ती मागच्या जन्मातही माझ्या आयुष्यात होती का? आणि जर होती तर कोणत्या नात्याने होती? पती, पत्नी की मित्र, भाऊ की बहीण, आई वडील की एखादे अपूर्ण राहिलेले प्रेम? हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच तो गूढ आहे. आपण अनेकदा ऐकतो पती पत्नीचे नाते 7 जन्माचे असते. पण खरंच प्रत्येक स्त्रीला पुढच्या जन्मात 7 जन्मात हाच नवरा मिळतो का? जर तसे असेल तर मग घटस्फोट का होतात? पती पत्नी वेगळे का होतात? काही लोकांचे लग्न काही वर्षात का तुटते? काही लोकांचा संसार मात्र आयुष्यभर का टिकतो? आणि काही वेळा एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटल्यावर असे का वाटते, ही व्यक्ती मला आधीपासूनच ओळखीची आहे? हा फक्त योगायोग आहे का, की यामागे पूर्वजन्माचे संस्कार असू शकतात? आज आपण कर्म, पुनर्जन्म, ऋणानुबंध, विवाह, सप्तपदी आणि पती पत्नीच्या नात्याशी जोडलेल्या गेलेल्या धार्मिक श्रद्धाचा सखोल विचार करणार आहोत. हे रहस्य नेमके काय आहे? कोणते ऋणानुबंध पुन्हा पुन्हा आपल्याला एकमेकांसमोर आणतात आणि कोणत्या प्रकारची माणसे जन्मोजन्मी आपल्या आयुष्यात येऊ शकतात, हेही मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी अतिशय स्पष्टपणे सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेली गोष्ट कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखाद्या खास व्यक्तीची आठवण करून देईल. चला तर मग जाणून घेऊया, पती पत्नीचे नाते खरंच 7 जन्माचे असते का? आणि आपल्या या जन्मातील कोणते ऋणानुबंध पुढच्या जन्मात पुन्हा आपल्याला एकमेकांसमोर आणू शकतात? पण एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करूया. हाच नवरा 7 जन्म मिळतो हा प्रत्येक व्यक्तीसाठी लागू होणारा निश्चय नियम आहे असे थेट म्हणणे योग्य नाही. गरुड पुराणातील कर्म आणि पूर्वजन्माच्या विचारांच्या संदर्भातून हा विषय समजून घेणे अधिक योग्य आहे. 7 जन्म ही कल्पना नेमकी काय आहे? भारतीय विवाह संस्कारामध्ये सप्तपदीला खूप महत्त्व आहे. पती पत्नी अग्नीला साक्षी ठेवून 7 पावले चालतात. ही 7 पावले म्हणजे केवळ 7 वेळा चालणे नाही. प्रत्येक पावलामध्ये संसारासाठी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आणि संकल्प जोडलेले आहेत. जसं की अन्न, समृद्धी, शक्ती, सुख, कुटुंब, मैत्री आणि त्याचबरोबर आयुष्यभराची साथ. यामुळे आपल्या समाजात 7 जन्माचे नाते ही भावना प्रचलित झाली. जेव्हा एखादी पत्नी म्हणते मला पुढच्या जन्मीही हाच नवरा मिळावा, तेव्हा ती भविष्याची खात्री सांगत नसते. ती आपल्या मनातील प्रेम व्यक्त करत असते. तिच्या मनात असते, या व्यक्तीसोबत मला मिळालेला संसार मला इतका प्रिय आहे की हा संबंध काळाच्या पलीकडेही टिकावा. यातून 7 जन्म ही भावना समजून घेता येते. पण मग 7च जन्म का? हा प्रश्न खूप मनोरंजक आहे. 7 हा भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये वारंवार आढळणारा अंक आहे. सप्तपदी, सप्तऋषी, सप्तलोक, सप्तसमुद्र, अनेक धार्मिक संदर्भामध्ये 7 या संख्येला प्रतिकात्मक महत्त्व आहे. म्हणून विवाहातील 7 पावलामुळे 7 जन्माची कल्पना लोकमानसात अधिक रूढ झाली. पण याचा अर्थ असा नाही की वैज्ञानिकदृष्ट्या 7 जन्म निश्चित असतात. हा धार्मिक आणि सांस्कृतिक संदर्भ आहे. कर्म म्हणजे काय? आता आपण मुख्य विषयाकडे येऊया. कर्म. कर्म म्हणजे केवळ पूजापाठ नव्हे. आपण केलेली प्रत्येक जाणीवपूर्वक कृती, आपले आचरण, इतरांशी केलेले वर्तन आणि त्या कृतीमागील हेतू यांना कर्माच्या व्यापक संकल्पनेत पाहिले जाते. आपण कोणाला मदत केली हे एक कर्म, कोणाला फसवले हेही एक कर्म, कोणाला प्रेम दिले हे पण एक कर्म, कोणाचा विश्वास तोडला हेही एक कर्म आहे. एखाद्याला संकटात सोडून दिले
हे एक कर्म. आणि एखाद्याच्या संकटात आयुष्यभर साथ दिली, हे सुद्धा कर्म. म्हणूनच धार्मिक परंपरेमध्ये असा विचार केला जातो की कर्माचे परिणाम जीवनाच्या पुढील अनुभवावर प्रभाव टाकू शकतात. पती पत्नीचे नाते आणि कर्म. आता विचार करा, आपल्या आयुष्यात हजारो लोक येत असतात, पण त्या हजारो लोकांपैकी एक व्यक्ती आपला जीवनसाथी बनतो. ही व्यक्ती आपल्यासोबत रोजचे जीवन जगते, आपले सुख दुःख पाहते, आपल्या चुका पाहते, आपली कमजोरी पाहते, आपले चांगले गुणही पाहते. म्हणून विवाहाचे नाते कर्माच्या चर्चेत महत्त्वाचे ठरते. आध्यात्मिक परंपरेमध्ये याला कधीकधी ऋणानुबंध म्हणून समजावले जाते. ऋणानुबंध म्हणजे दोन जीवांमधील पूर्वीचे काही संबंध किंवा कर्मसंबंध असल्याची आध्यात्मिक कल्पना. याचा अर्थ फक्त प्रेम नाही. कधी ऋणानुबंध प्रेमाचा असू शकतो, कधी जबाबदारीचा, कधी सेवाभावाचा, कधी अपूर्णतेचा आणि कधी संघर्षातून शिकण्याचा. मागच्या जन्मात पती पत्नी होते का? आता कल्पना करा, एका पुरुषाची आणि एका स्त्रीची या जन्मात अचानक भेट होते. पहिल्याच भेटीत दोघांना एकमेकाशी विलक्षण जवळीक वाटते. बोलताना खूप सहज वाटते, एकमेकांना समजून घेणे सोपे जाते. कधीकधी अशा अनुभवांना लोक पूर्वजन्मातील संबंधाशी जोडतात. परंतु हे लक्षात ठेवा, ही आध्यात्मिक श्रद्धा आहे, सिद्ध झालेले वैज्ञानिक तथ्य नाही. म्हणून नक्कीच मागच्या जन्मात हे दोघे पती पत्नी होते असे आपण सांगू शकत नाही. पण कर्म आणि पुनर्जन्म मानणाऱ्या परंपरेमध्ये अशा संबंधांना पूर्वसंचित संस्कार किंवा ऋणानुबंधाशी जोडले जाते. पूर्वजन्मातील अपूर्ण प्रेम. आता सर्वात रहस्यमय कल्पना. समजा दोन जीवांमध्ये मागच्या जन्मात प्रेम होते, पण काही कारणामुळे त्यांचे लग्न झाले नाही. कदाचित कुटुंबाने विरोध केला असेल, कदाचित परिस्थितीने त्यांना वेगळं केलं असेल, कदाचित त्यातील एकाचा मृत्यू झाला असेल, कदाचित एखादे वचन अपूर्ण राहिले असेल. काही आध्यात्मिक कथांमध्ये असे मानले जाते की अशा अपूर्ण भावनांचे संस्कार पुढील जन्मातही प्रभाव टाकू शकतात. आणि म्हणूनच काही व्यक्ती भेटल्यावर आपल्याला अनाकलनीय आकर्षण जाणवते. पण पुन्हा सांगतो, हा धार्मिक आध्यात्मिक विचार आहे. प्रत्येक प्रेमसंबंधाचे कारण पूर्वजन्म आहे असे सिद्ध झालेले अजून तर नाही. मागच्या जन्मात फसवणूक केली असेल तर? हा प्रश्न खूप गंभीर आहे. समजा एखाद्या व्यक्तीने मागच्या जन्मात आपल्या जोडीदाराला विश्वासघात केला, त्याला फसवले, एखादे वचन मोडले किंवा त्याला संकटात एकटे सोडले. कर्मसिद्धांत मानणाऱ्या व्यक्तीला असा प्रश्न पडतो, या जन्मात त्या कर्माचे फळ मिळू शकते का? धार्मिक कर्मसिद्धांताच्या चौकटीत असा विचार केला जातो की केलेल्या कर्माचे परिणाम भोगावे लागू शकतात. परंतु प्रत्येक वैवाहिक अडचणीचे कारण मागच्या जन्मातील पाप आहे असे म्हणणे योग्य नाही. या जन्मातील आपली निवड, स्वभाव, संवाद, परिस्थिती आणि निर्णय याचाही संसारावर मोठा परिणाम होतो. मग काही लोकांचे लग्न इतके कठीण का असते? काही लोकांचे लग्न झाले आणि सुरुवातीपासून समस्या सुरू झाल्या. एकमेकांवर संशय घेणे, राग करणे, सतत भांडणे होणे, अविश्वास, पैशाचे प्रश्न, कुटुंबातील हस्तक्षेप, एकमेकांचा अपमान. आणि काही लोक म्हणतात हे नाते कर्माचे आहे. कर्माच्या नावाखाली अन्याय सहन करणे आवश्यक नाही. जर एखाद्या नात्यात हिंसा किंवा गंभीर छळ असेल तर त्याला मागच्या जन्माचे कर्म आहे म्हणून सहन करणे चुकीचे आहे. वर्तमान जीवनात योग्य निर्णय घेणेही आपली जबाबदारी आहे. मग सुखी पती पत्नीचा अर्थ काय? काही जोडपी अशी असतात की त्यांच्याकडे पैसा कमी असतो, घर छोटं असतं, अडचणी मोठ्या असतात, पण दोघे एकमेकांच्या बाजूने उभे राहतात. पती म्हणतो, तू काळजी करू नकोस, आपण हे दोघे मिळून पार करू. पत्नी म्हणते, तुम्ही माझ्यासोबत आहात, एवढेच मला पुरेसे आहे. असे नाते फक्त कर्मामुळे तयार होते का? तर नाही. या जन्मातील प्रयत्नही त्यामध्ये असतात. प्रेमाला रोज कृतीची गरज असते, विश्वासाला रोज प्रामाणिकपणाची गरज असते, नात्याला रोज संवादाची गरज असते. जन्मापेक्षा हा एक जन्म महत्त्वाचा.
समजा खरंच पुढच्या जन्मात काय होईल हे आपल्याला माहीत नाही, मग आपण काय करायला हवे? या जन्मात आपल्या जोडीदाराला प्रेम द्यावे, त्याचा किंवा तिचा आदर करावा, चुका झाल्या तर माफी मागावी, गैरसमज झाले तर बोलावे, कारण उद्याचा जन्म आपल्या हातात नाही, पण आजचे कर्म आपल्या हातात आहेत. हीच कर्मसिद्धांताची सर्वात मोठी शिकवण समाजात येईल. हाच नवरा 7 जन्म खरंच आहे का? आता थेट उत्तर, प्रत्येक स्त्रीला पुढील 7 जन्मात हाच नवरा मिळतो असा सार्वत्रिक नियम निश्चितपणे सांगता येणार नाही. 7 जन्म ही विवाहाशी जोडलेली धार्मिक सांस्कृतिक भावना आहे. कर्म आणि पुनर्जन्माच्या सिद्धांतामुळे पूर्वजन्मातील संबंधाची कल्पना अधिक गूढ बनते. पण पुढच्या जन्मात कोण कोणाला भेटेल आणि कोणत्या नात्याने भेटेल याची हमी देणारा साधा नियम अजून तरी नाही. म्हणून हाच नवरा 7 जन्म नक्की मिळतो याऐवजी पती पत्नीचे नाते 7 जन्म टिकावे ही भारतीय संस्कृतीतील मंगल भावना आहे असे समजणे अधिक योग्य आहे. एकाच व्यक्तीशी पुन्हा भेट होऊ शकते का? पुनर्जन्माच्या आध्यात्मिक सिद्धांतानुसार जीव पुन्हा जन्म घेतो, म्हणून काही धार्मिक मान्यतांमध्ये पूर्वीचे संबंध पुढील जन्मात पुन्हा भेटू शकतात अशी कल्पना आहे. पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, नाते तेच राहील असे नाही. जर 2 जीव पुन्हा भेटले तरी ते पती पत्नीच असतील असे आवश्यक नाही. ते आई मुलगा असू शकतात, वडील मुलगी असू शकतात, मित्र असू शकतात, भाऊ बहिणीही असू शकतात किंवा पूर्णपणे वेगळ्या नात्याने भेटू शकतात अशी आध्यात्मिक कल्पना आहे. म्हणून जन्मोजन्मी तोच नवरा ही कल्पना निश्चित नियम म्हणून पाहू. ऋणानुबंध संपतो का? तर नाही. हा खूप सुंदर प्रश्न आहे. जर 2 व्यक्तीमध्ये कर्माचे देणे-घेणे असेल तर ते कधी संपते? आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास कर्माचा अनुभव आणि त्यातून शिकणे यामुळे एखादा ऋणानुबंध पूर्ण होऊ शकतो अशी कल्पना आहे. म्हणून कधीकधी काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात, काही वर्ष राहतात, आपल्याला मोठा धडा देतात आणि नंतर आयुष्यातून निघून जातात. आपल्याला वाटते ही व्यक्ती माझ्या आयुष्यात का आली? कदाचित तिच्याकडून काही शिकायचे होते असा आध्यात्मिक अर्थ काही लोक घेतात. एखाद्या व्यक्तीपासून दूर जाणे हे कर्माचा भाग असू शकतो का? हो, अशी आध्यात्मिक व्याख्या केली जाते. आपण अनेकदा समजतो, ज्याच्यावर प्रेम आहे तो कायम माझ्यासोबत असायला हवा, पण प्रत्येक नाते कायम राहतेच असे नाही. कधी एखादे नाते आपल्याला काही शिकवण्यासाठी येते, कधी एखादी व्यक्ती आपल्याला स्वतःची किंमत समजावते, कधी ती आपल्याला चुकीच्या मार्गापासून दूर करते, कधी तिच्यामुळे आपल्याला स्वतःमध्ये बदल करावा लागतो. म्हणून प्रत्येक नात्याचा शेवट म्हणजे अपयश असे नाही. पती पत्नीमध्ये तिसरी व्यक्ती का येते? हा प्रश्नही कर्माच्या चर्चेत अनेकदा विचारला जातो. पती पत्नीच्या नात्यात तिसरी व्यक्ती आली तर काही लोक लगेच म्हणतात मागच्या जन्माचे कर्म आहे, पण हे योग्य नाही. विश्वासघात हा वर्तमान जीवनातील निर्णय असू शकतो. मनुष्याला निवड करण्याची क्षमता आहे, म्हणून प्रत्येक चुकीचे वर्तन पूर्वजन्मावर ढकलणे योग्य नाही. कर्मसिद्धांत समजून घेताना वर्तमानातील स्वेच्छा आणि जबाबदारी विसरता कामा नये. जर नवरा फसवत असेल तर समजा पत्नीला कळले की तिचा नवरा तिला फसवत आहे, ती म्हणते हे माझ्या मागच्या जन्माचे कर्म आहे. पण प्रश्न असा आहे, तिला अन्याय सहन करणे आवश्यक आहे का? तर नाही. पण प्रश्न असा आहे की तिला अन्याय सहन करणे आवश्यक आहे का? तर नाही. धार्मिक श्रद्धा नसली तरी वर्तमान जीवनातील योग्य अयोग्य ओळखणे आवश्यक आहे. माणसाने स्वतःची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. दुसऱ्याच्या चुकीला कर्म म्हणून योग्य ठरवणे हा कर्मसिद्धांताचा योग्य उपयोग नाही. मग कर्माचा योग्य उपयोग कसा करायचा? कर्मसिद्धांताचा सर्वात चांगला उपयोग स्वतःला प्रश्न विचारण्यासाठी करायचा. मी माझ्या जोडीदाराशी कसे वागतो? मी प्रामाणिक आहे का? मी त्याचा आदर करतो का? मी रागात चुकीचे शब्द वापरतो का? मी त्याच्या भावनांना समजून घेतो का? मी त्याला संकटात साथ देतो का? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत, कारण पुढच्या जन्मात कोण मिळेल हे माहीत नाही. पण आज आपण कोणाचे जीवन सुखी किंवा दुःखी करत आहोत हे आपल्या हातात आहे. पती पत्नीचे 7 संकल्प. आता सप्तपदीकडे पुन्हा पाहूया. विवाहातील 7 पावले आपल्याला एक सुंदर संदेश देतात.
पहिले पाऊल सांगतं एकत्र संसाराची जबाबदारी. दुसरे पाऊल सांगतं शक्ती आणि आरोग्य. तिसरे पाऊल सांगतं समृद्धी आणि जीवनातील प्रगती. चौथे पाऊल सांगतं सुख आणि परस्पर प्रेम. पाचवे पाऊल सांगतं कुटुंब आणि संततीशी संबंधित जबाबदारी. सहावे पाऊल सांगतं जीवनातील प्रत्येक ऋतूमध्ये साथ. आणि सातवे वचन असतं मैत्री आणि आयुष्यभराचे सहजीवन. म्हणून पतीपत्नीचे नाते फक्त प्रेम नाही, ते जबाबदारी, विश्वास, मैत्री, निष्ठा यांचे नाते आहे. सातवा संकल्प सर्वात महत्त्वाचा का वाटतो? पतीपत्नीचे नाते केवळ शरीराचे किंवा सामाजिक नाते नाही, त्यामध्ये मैत्री असणे आवश्यक आहे. ज्या पतीपत्नीमध्ये मैत्री असते ते एकमेकांशी मन मोकळे करून बोलू शकतात. राग आला तरी संवाद करू शकतात. चूक झाली तर सांगू शकतात आणि संकट आले तर एकमेकांना आधार देऊ शकतात. म्हणून 7 जन्म म्हणण्यापेक्षा या जन्मात आयुष्यभर तुझा मित्र राहील हा अर्थ खूप सुंदर आहे. मागच्या जन्मातील वचन पूर्ण करण्यासाठी लग्न होते का? काही आध्यात्मिक मान्यतामध्ये असे विचारले जाते की काही लोकांचे नाते पूर्वजन्मातील अपूर्ण वचनाशी जोडलेले असू शकते. उदाहरणार्थ, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही, पण परिस्थितीमुळे त्या जन्मात ते पूर्ण झाले नाही. अशा कथा पुनर्जन्माच्या आध्यात्मिक विचारामध्ये आढळतात. परंतु पुन्हा लक्षात ठेवा, हे निश्चित सिद्ध झालेले तथ्य नाही. हा कर्म आणि पुनर्जन्मावर आधारित आध्यात्मिक दृष्टिकोन आहे. काही जोडप्यांना मूल का होत नाही? हा विषय खूप संवेदनशील आहे. काही धार्मिक कथामध्ये संततीविषयक अडचणींनाही पूर्वकर्माशी जोडले जाते. परंतु आधुनिक दृष्टीने आरोग्य, जैविक कारणे, वय आणि अनेक वैद्यकीय कारणे असू शकतात. म्हणून कोणत्याही व्यक्तीला तुमच्या मागच्या जन्माचे पाप आहे म्हणून मूल होत नाही असे सांगणे चुकीचे आणि दुखावणारे ठरू शकते. धार्मिक विषय सांगताना विवेक आवश्यक आहे. विधवा किंवा घटस्फोटित स्त्रीचे काय? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. जर हाच नवरा 7 जन्म हा शब्द अक्षरशः घेतला तर पतीचे निधन झालेल्या स्त्रीबद्दल अनेक चुकीचे प्रश्न निर्माण होतात. म्हणून 7 जन्माचा अर्थ अक्षरशः तोच पुरुष असा योग्य नाही. विवाह हा या जन्मातील पवित्र संबंध आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा नाते संपले तरी त्या व्यक्तीची किंमत कमी होत नाही. जीवन पुढे चालते. खरंच कोण कोणाला भेटते हे कोण ठरवते? धार्मिक दृष्टिकोनातून कर्म, संस्कार, ऋणानुबंध, जीवाची यात्रा आणि परमेश्वराची इच्छा या सर्वांचा विचार केला जातो. पण मनुष्य म्हणून आपल्याला पुढचा जन्म दिसत नाही. म्हणून त्याबद्दल 100% भविष्यवाणी करणाऱ्यापासून सावध राहणे आवश्यक आहे. कोणी जर म्हणत असेल, मी सांगतो तुमच्या मागच्या जन्मात तुमचा नवरा कोण होता, तर त्याला धार्मिक सत्य समजू नका. सर्वात मोठं रहस्य. आता कल्पना करा, जर खरंच प्रत्येक जन्मात तोच नवरा मिळत असता तर प्रत्येक जन्मात आपले आयुष्य अगदी तसंच राहायला हवे होते. पण कर्मसिद्धांताचा व्यापक विचार असा आहे की जन्म बदलतो, परिस्थिती बदलते आणि जीवाला वेगवेगळे अनुभव मिळतात. म्हणून तोच नवरा 7 जन्म यापेक्षा मोठा प्रश्न आहे. आपल्या कर्मामुळे कोणते संबंध निर्माण होतात आणि त्या संबंधातून आपण काय शिकतो हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. या जन्मातील पती म्हणजे पूर्वजन्माचा शत्रूही असू शकतो. काही आध्यात्मिक कथानुसार हो, अशा शक्यतेची कल्पना केली जाते. मागील जन्मातील वैर किंवा अपूर्ण कर्म पुढील जन्मात वेगळ्या नात्याने समोर येऊ शकते, असे कर्मसिद्धांतावर आधारित धारणा आहे. पण याचा अर्थ प्रत्येक कठीण पती म्हणजे मागच्या जन्माचा शत्रू असा नाही. कधी स्वभाव भिन्नता असते, कधी संवादाचा अभाव असतो, कधी परिस्थिती कठीण असते, कधी वर्तमान जीवनातील चुकीचे निर्णय असतात. म्हणून विवेक आवश्यक आहे. मग कोणते नाते खरे? खरे नाते तेच ज्यामध्ये विश्वास आहे, आदर आहे, सत्य आहे, जबाबदारी आहे, एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आधार आहे आणि संकटात साथ आहे. फक्त 7 जन्म म्हणणे म्हणजे नाते पवित्र होत नाही. नाते पवित्र बनवण्यासाठी आचरण आवश्यक आहे. मृत्यूनंतर काय? गरुड पुराणाशी संबंधित सर्वात प्रसिद्ध विषयांपैकी एक म्हणजे मृत्यूनंतर जीवाची अवस्था, कर्मफळ आणि पुढील प्रवास. यामुळेच गरुड पुराणाचा उल्लेख झाला की लोकांना कर्म आणि पुनर्जन्माची आठवण होते.
पण मृत्यूनंतर नेमके कोण कोणाला भेटेल याबाबत प्रत्येक वैयक्तिक नात्याची भविष्यवाणी करणे योग्य नाही. धार्मिक ग्रंथाचा उद्देश फक्त भीती निर्माण करणे नाही, त्यातून सदाचार, कर्माची जाणीव आणि धर्मचरण याचा संदेशही घेतला पाहिजे. तुमचा नवरा तुमच्या आयुष्यात का आला? या प्रश्नाचे 2 प्रकारे उत्तर देता येईल. पहिले उत्तर व्यावहारिक, तुमची भेट झाली, प्रेम झाले, कुटुंबाने मान्यता दिली, लग्न झाले. दुसरे आध्यात्मिक, कर्मसिद्धांत मानणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने ही भेट एखाद्या पूर्वसंचित संबंधाचा भाग असू शकते. पण कोणते उत्तर खरं आहे हे प्रत्येक व्यक्तीसाठी निश्चितपणे सांगता येत नाही. या नात्यातून तुम्हाला काय शिकायचे आहे? कदाचित तुमच्या पतीने तुम्हाला संयम शिकवला असेल, कदाचित पत्नीने तुम्हाला प्रेम शिकवलं असेल, कदाचित एखाद्या कठीण नात्याने तुम्हाला स्वतःचा आदर करायला शिकवला असेल, कदाचित एखाद्या प्रेमळ नात्याने तुम्हाला विश्वास शिकवला असेल. म्हणून प्रत्येक नाते काहीतरी शिकवते. हीच कर्माची एक सुंदर आध्यात्मिक व्याख्या असू शकते. अंतिम निष्कर्ष. तर मंडळी, आज आपण सुरुवातीला एक प्रश्न विचारला होता, हाच नवरा 7 जन्म भेटतो का? तर याचे उत्तर आता स्पष्ट आहे. 7 जन्माचा पती पत्नी संबंध हा भारतीय विवाह परंपरेतील अत्यंत सुंदर आणि धार्मिक आणि भावनिक विचार आहे. कर्म आणि पुनर्जन्माच्या धार्मिक सिद्धांतामुळे पूर्वजन्मातील ऋणानुबंध आणि वर्तमान जन्मातील नाती याचा संबंध जोडला जातो. पण प्रत्येक स्त्रीला पुढील 7 जन्मात हाच नवरा मिळेल असा सार्वत्रिक नियम आपण निश्चितपणे सांगू नाही शकत. कदाचित 7 जन्म याचा सर्वात सुंदर अर्थ हा आहे, या जन्मात मिळालेल्या नात्याला इतके जपा की त्याची किंमत 7 जन्मापेक्षाही मोठी वाटावी. कारण पुढच्या जन्माचे आपल्याला माहीत नाही, पण हा जन्म आपल्या हातात आहे. आज तुम्ही तुमच्या पतीशी कसे बोलणार? आज तुम्ही तुमच्या पत्नीशी कसे वागणार? आज तुम्ही तिच्या दुःखात उभे राहणार का? आज तुम्ही त्यांचा विश्वास जपणार का? आज तुम्ही अहंकार सोडून प्रेम करणार का? हीच खरी परीक्षा आहे. म्हणून पुढच्या 7 जन्माची चिंता करण्यापेक्षा या जन्मातील एकमेकांची साथ जपा. कारण कदाचित कर्माचे सर्वात मोठं रहस्य हेच आहे. आपण कोणाला पुढच्या जन्मात भेटू हे आपल्या हातात नसते, पण या जन्मात आपल्या हातून कोणाच्या आयुष्यात प्रेम येईल की दुःख हे मात्र आपल्या हातात असते. हो, पण हे निश्चित धार्मिक सत्य म्हणून नाही, तर कर्म पुनर्जन्माच्या मान्यतेनुसार मांडले तर व्हिडिओ अधिक योग्य राहील. मंडळी, आता या संपूर्ण विषयाचा सर्वात गूढ भाग समजून घ्या. कर्म आणि पुनर्जन्मावर आधारित काही आध्यात्मिक मान्यतानुसार या जन्मात आपल्या आयुष्यात जी व्यक्ती आपल्याशी वैर करते, आपला विरोध करते किंवा जिच्याशी आपले काही कर्माचे देणे घेणे राहते, त्या व्यक्तीशी पुढील जन्मात पुन्हा भेट होऊ शकते. पण त्यावेळी नातं तेच असेल असं नाही. ज्याच्याशी या जन्मात शत्रुत्व आहे तोच जीव पुढच्या जन्मात पती किंवा पत्नीच्या रूपाने आपल्या आयुष्यात येऊ शकतो. कारण कदाचित जिथे वैर अपूर्ण राहिलं तिथे कर्माचा हिशोब पूर्ण करण्यासाठी पुन्हा भेट घडते. ज्याच्याशी या जन्मात भांडण झालं त्याने आपल्याला दुःख दिलं, ज्याच्याशी आपलं नातं तुटलं किंवा ज्याच्याशी काहीतरी अपूर्ण राहिलं, त्या नात्याचा परिणाम पुढच्या जन्मात पती पत्नीच्या स्वरूपात समोर येतो. म्हणूनच आपल्या संस्कृतीत एक सुंदर संदेश दिला जातो, कोणाशीही विनाकारण वैर ठेवू नका, कोणाचा विश्वासघात करू नका, कोणाला जाणीवपूर्वक दुःखही देऊ नका. कारण आजचा शत्रू उद्या कोणत्या नात्याने आपल्या आयुष्यात परत येईल हे कोणालाच माहीत नाही. आणि कदाचित आज ज्याच्यावर आपण राग करतो त्याच जीवाशी उद्या प्रेमाचे नाते जोडले जाऊ शकते. ही गोष्ट निश्चित भविष्यवाणी नाही, ही कर्म आणि पुनर्जन्मावर आधारित एक आध्यात्मिक आहे. म्हणून पुढच्या जन्माचा विचार करण्यापेक्षा या जन्मातच मनातील वैर, राग आणि द्वेष कमी करूया. कारण शेवटी कर्म आपल्यासोबत चालतं, पण आपली कृती आज आपल्या हातात असते. आणि म्हणूनच पती पत्नीचे नाते फक्त 7 जन्माचे असो किंवा नसो, ते या एका जन्मात तरी मनापासून जगा.
जय श्रीकृष्ण. राधे राधे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या कुटुंबियासोबत शेअर करा आणि अशाच गरुड पुराण, कर्म, पुनर्जन्म आणि आध्यात्मिक रहस्याच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थोडासा माझा घसा खराब झाल्यामुळं माझा आवाज खूप रूढ येतो, क्षमा करा.